डोंगराच्या कुशीत वसलेलं हे दार्जिलिंग शहर मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे बघा, इकडे रस्त्यावर इतकी गर्दी असते आणि हे बघा मुलांची शाळेत जाण्याची तयारी सुरू आहे. आणि हे बघा वेदर तर खूपच इकडे थंड वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे हलका हलकासा. तर आज आम्ही पूर्ण दार्जिलिंग फिरणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण दार्जिलिंग मी दाखवणार आहे. हे बघा, आम्ही सकाळी 3:30 वाजता उठून ना सनराईज बघण्यासाठी गेलो होतो, पण आम्हाला सनराईज दिसलाच नाही. बॅड लक आहे, कारण वातावरण हे बघा इतकं फोगी वातावरण आहे, म्हणजे धुकं इतकं पसरलेलं आहे. बघा बघा, तुम्हाला डोंगरसुद्धा बरोबर दिसत नसेल. हे बघा, सनराईज आणि कांचनजंगाचा जो व्ह्यू आहे ना खूप छान दिसतो. म्हणजे सनराईजच्या लाईटमध्ये ना खूप ऑरेंज कलरचा असा जो आहे ना जंगाचा जो व्ह्यू आहे ना खूप मस्त दिसतो असं म्हणतात. पण आता आम्हाला बॅड लक आहे, आम्हाला दिसलंच नाही. 3:30 वाजता उठून गेलो आम्ही रात्री. म्हणजे भरपूर लोक होते, भरपूर गर्दी होती. एवढ्या थंडीत गेलो अंधारामध्ये, पण तरीसुद्धा नाही दिसला. तर चला, आज काही हरकत नाही, वेदर आपल्या हातात नसते. तर आज आपण दार्जिलिंग फिरूया. आता वाजले आहेत सकाळचे 8. आम्ही थोडं फ्रेश होऊन ब्रेकफास्ट वगैरे करून जाणार आहोत 10 वाजता वगैरे. तेव्हा भेटू आपण. हे बघा दार्जिलिंग शहर, आणि इथूनच ना इथे हा बघा, हा जो रोड आहे ना इथे तुम्हाला झूम करून दाखवतो. इथूनच जे आहे ना टॉय ट्रेन जे आहे ना पूर्ण सिटीमध्ये फिरत असते. मला जर बसायचं असेल ना टॉय ट्रेनमध्ये तर तुम्ही बसू शकता. आम्ही बुकिंग वगैरे केलं नाही, 1 महिन्याच्या आधी बुकिंग करावं लागतं असं म्हणतात. तर आम्ही बुकिंग वगैरे केलं नाही. तर टॉय ट्रेन जे आहे ना मी फक्त तुम्हाला दुरून दाखवणार. आम्ही बसलो वगैरे नाही टॉय ट्रेनमध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे दार्जिलिंग शहर आहे. हे बघा, असा काहीसा व्ह्यू दिसतो. वरून दाखवत आहे मी. आम्ही जिथे हॉटेलमध्ये थांबलो आहोत ना तिथून वरून दाखवत आहे मी. चला आता दार्जिलिंग फिरूया. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करून दार्जिलिंग फिरण्यासाठी निघालेलो आहोत. तर हे बघा, इथून तुम्हाला साईडला ट्रेन जाताना दिसेल. अगदी रोड आणि रोडच्या बाजूला अगदी जवळून ट्रेन जाते. हे बघा किती जवळून ट्रेन जाते, म्हणजे साईडनी स्कूटर जाते आणि साईडनीच ना ट्रेन जाते. एकदम घराच्या समोरून, कोणत्याही शॉपच्या समोरून ही टॉय ट्रेन जाते. खूप जुनी टॉय ट्रेन आहे. तर हे बघा, हे आहे दार्जिलिंगमधील प्रसिद्ध जपानी टेम्पल. चला बघूया आता. खूप सारे इथे पायऱ्या आहेत. कितना निकलोगे ये देखो. हे बघा, इथेच आहे गाडी. हो ठीक आहे. जा लवकर या, नाही आले तर फोटो काढून. बापरे, खूप पायऱ्या आहेत. हे बघा, इतक्या पायऱ्या चढून आपल्याला जावं लागणार आहे. चला जाऊया. छान दिसत आहे. चला तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते. हे बघा, जूता चप्पल निकालना है, इधर निकालेंगे. आणि हे बघा, वरून खायचा असा व्ह्यू दिसतो. टेम्पलच्या अवतीभोवती हे बघा.
ये पागल हो गए। देखो ना इधर वेणुभान महाराजा बिंबिसार प्रदर्शन हे बघा, संस्कृत लँग्वेज आहे हे बघा, किती सुंदर कलाकारी आहे बघू शकता तुम्ही. हे बघा काय सुंदर कलाकारी करून ठेवलेली आहे. हे बघा किती मेहनती आणि किती कलाकार होते आधीचे. हे बघा बघू शकताय. चिंता नव्हतं कधी आणखी ना मला माया देवी को सपना. हाय भगवान क्लिक कर जल्दी कर. आणि हे बघा या टेम्पलवरून काहीसा असा व्ह्यू दिसतो. हे बघा खूप उंचावर आहे टेम्पल, खूप छान आहे. पण हे बघा चला आता जाऊया. बुझा गला तो काय बोलून झालं नाही ना. या तर जपानी गार्डन बघितल्यानंतर आता आम्ही दुसरं स्पॉट बघण्यासाठी चाललो आणि ते म्हणजे आहे पाईन ट्री गार्डन. चला आता बघूया पाईन ट्री गार्डन कसं आहे ते, आणि त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहोत. कारण आता दिवसभर फिरून झालं, त्यानंतर रेस्ट करणार आणि उद्या जाणार आहोत आम्ही. उद्या आम्ही दार्जिलिंगचे 2 ते 3 स्पॉट बघणार आणि उद्या नेपाळला जाणार आहोत. तर उद्याचा व्हिडिओ जो आहे ना खूपच स्पेशल असणार आहे. बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर पटकन लाईक करा, शेअर करा. आणि हे बघा पाईन ट्री गार्डन. चला बाय.